पुण्यामध्ये रिक्षाचा स्फोट झाल्याचं कळतंय। पुण्यामधल्या बीटी कवडे रोडवरती ही घटना घडलेली आहे। स्फोटामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झालाय। सीएनजी रिक्षाच्या स्फोटामुळे खळबळ माजली। पुणे पोलीस या ठिकाणी घटनास्थळी पोहोचल्याचं कळतंय। पुण्यामधनं ही ब्रेकिंग न्यूज पुढे येते। पुण्यामध्ये एका रिक्षाचा स्फोट झालाय आणि त्यामुळे एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झालेला आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पुण्यामधनं ही मोठी बातमी। पुण्यामध्ये एका रिक्षामध्ये झालेला हा स्फोट आणि या स्फोटाची दृश्य आपण बघतोय। बीटी कवडे रोडवरती रिक्षाचा स्फोट झाल्याची माहिती आहे। स्फोटामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झालाय। सीएनजी रिक्षाच्या स्फोटामुळे पुण्यामध्ये खळबळ माजलेली आहे। पुणे पोलीस या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, अत्यंत धक्कादायक अशी घटना, काय तपशील आहे? 5:30च्या सुमारास हा सगळा स्फोट झालेला आहे। पोलीस प्राथमिक माहिती घेत आहेत। मात्र यामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले, त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर इतका भयंकर स्फोट कशा काय झाला हा देखील प्रश्न आहे। खरं तर ही गाडी थांबली, रिक्षा जो आहे तो थांबल्या ठिकाणी असा स्फोट झाल्याची माहिती आहे। आता पोलीस आरटीओ कडून सुद्धा या रिक्षाची माहिती घेत आहेत आणि सीएनजीच्या रिक्षा चालकांना हा खरं तर धोक्याचा इशारा म्हणावा लागेल, कारण सीएनजीची तपासणी वेळोवेळी करणं गरजेचं आहे। अन्यथा असे स्फोट होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। त्याचा आता पुढील तपास पोलीस करत आहेत। गुरु, धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।